हाय स्टुडंट्स, वेलकम इन एजीचे ट्युशन क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड 8 नंबरचा लेसन ट्रिग्नोमेट्री पाहत आहोत. त्याच्यातील प्रॅक्टिस आहे 8.2 पाहूया. त्याआधी एजीचे ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया. प्रॅक्टिस आहे 8.2 मधला पहिला क्वेश्चन आहे. खरं टेबल आहे, तो तुम्हाला फिलअप करायचा आहे. तुम्हाला व्हॅल्यू दिलेल्या आहेत, रिमेनिंग व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायच्या आहेत. परंतु मी इथे टेबल ड्रॉ न करता फक्त व्हॅल्यू लिहून घेतलेले आहेत. पहिला क्वेश्चनमध्ये आहे कॉस थिटा दिलेला आहे तुम्हाला 35/37. त्या कॉलममध्ये तुम्हाला साइन थिटा आणि टॅन थिटा फाइंड करायचा आहे. तर करूया फाइंड. फक्त मी ते टेबल ड्रॉ नाही केलेला, तो टेबल तुम्ही नंतर राईट करू शकता. पहा, कॉस थिटा दिलेला आहे आपल्याला 35/37. आपल्याला साइन थिटा आणि टॅन थिटा फाइंड करायचा आहे. इथे आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरणार आहोत. ती कोणती आहे पहा. कॉस थिटा इज इक्वल टू 35/37. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपण इथे यूज करणार आहोत. जिथे पहा साइन दिलेला नाही, आपल्याला साइन फाइंड करायचा आहे. कॉस माहिती आहे, कॉस आहे 35/37. साइनच्या जागेवर साइन स्क्वेअर थिटा आहे तसाच राहील. कॉस स्क्वेअर थिटाच्या जागेवर मात्र कॉसची व्हॅल्यू पुटअप करायची 35/37. आणि इथे स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर राईट केला इज इक्वल टू 1. इथून पुढे साइन स्क्वेअर थिटा प्लस स्क्वेअर करून घेऊया. 35चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 25 आणि 3 नंतरचा नंबर, 3 नंतर येतो 4. 3 × 4 12. 3 4 12. जेव्हा युनिट प्लेसला 5 असतो तेव्हा स्क्वेअर असा करून घ्यायचा. 5चा स्क्वेअर राईट करायचा आणि जो इथे नंबर असेल त्या नंबरचा सेकंड नंबर कोणता असेल 3 × 4. 4 3 4 12. 37चा स्क्वेअर आहे 1369 इज इक्वल टू 1. आपण या स्टेपला काय केलेलं आहे, स्क्वेअर करून घेतलेले आहेत. याच्या पुढच्या स्टेपला काय करायचं, साइन स्क्वेअर थिटाच्या बाजूला हे प्लस आहे ते काय होतील, मायनसला जातील. राईट हँड साईडच्या लेफ्ट हँड साईडला 1225/1369 हे काय झाले, मायनस. आता सर्वांना माहिती आहे फ्रॅक्शनचं जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो तेव्हा डिनॉमिनेटर काय असावा लागतो, सेम. इथे तुम्हाला मी सांगते, मी सर्व दुसरे ज्या स्टेप आहेत त्या स्किप करते आणि डायरेक्ट तुम्हाला सांगते काय करायचं. जो डिनॉमिनेटर आहे तो सरळ काय करायचा, मायनसला घ्यायचा. म्हणजे डिनॉमिनेटर इथे न्यूमरेटरला घ्यायचा आणि सरळ सबट्रॅक्शन करून घ्यायचं. याचाच अर्थ काय होतो, आपण ह्या 1369 1ला मल्टिप्लाय केलं. इथे डिनॉमिनेटरला काय नाही, 1च आहे, म्हणजे वर आणि खाली, म्हणजे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपले काय येणार आहेत, 1369. मग ती स्टेप स्किप करायची आणि डायरेक्ट काय करायचं, डिनॉमिनेटर इथे मल्टिप्लाय करून घ्यायचा. 1369 मायनस 1225 अपॉनला 1369. आता साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सबट्रॅक्शन करूया. 1369 मायनस 9 मायनस 5 4 6 मायनस 2 4 3 मायनस 2 1 1 मायनस 1 0 आपण 1369. आता आपल्या इथे साइन स्क्वेअर थिटा आहे, आपल्याला साइन थिटा हवा आहे. तर आपण काय करणार आहोत, साइन थिटा घेताना या साईडचं स्क्वेअर रूट घेणार आहोत. आणि साइन थिटा इज इक्वल टू 144चा स्क्वेअर रूट आहे 12 आणि 1369चा स्क्वेअर रूट आहे 37चा स्क्वेअर, म्हणजेच स्क्वेअर रूट आहे 37. ही आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू मिळालेली आहे. कुठेही हार्ड नाही, पाहू शकता तुम्ही, खूप इझी आहे. स्क्वेअर करायचा, सबट्रॅक्शन करायचं, सबट्रॅक्शन केल्यानंतर स्क्वेअर रूट काढायचा, काही हार्ड नाही. आता आपण टॅन थिटा फाइंड करून घेऊया. टॅन थिटा फाइंड करताना आपण टॅन थिटा इज इक्वल टू, इथे आपण आता कोणती आयडेंटिटी यूज करणार आहोत, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन थिटा फाइंड करायचा आहे. साइन थिटा माहिती आहे, आता आपण फाइंड केला 12/37 आणि डिवाइड आहे, आपण अशा स्वरूपामध्ये सुद्धा डिवाइड लिहू शकतो. कॉस थिटा दिलेला आहे आपल्याला 35/37.
इथून पुढची स्टेप पहा, ही साईड आहे तशीच, डिवाइडचं साईन काय करतो आपण, मल्टिप्लाय आणि याचा रेसिप्रोकल, म्हणजे न्यूमरेटरचा करायचा डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरचा करायचा न्यूमरेटर. इथे पहा मध्ये मल्टिप्लायचं साईन आहे, न्यूमरेटर डिनॉमिनेटर जाऊ शकतो, राहिलेले आहे 12/35. म्हणजेच आपले टॅन थिटा आलेला आहे, टॅन थिटा इज इक्वल टू 12/35. कुठेही व्हॅल्यूज फाइंड करताना कुठेही हार्ड नाही आहे, खूप इझी आहे. ही स्टेप पहा, डिवाइड असेल तेव्हा आपण काय करतो, मल्टिप्लाय करून रेसिप्रोकल राईट करायचा या नंबरचा. आणि मग इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये मल्टिप्लायचं साईन आहे, त्याच्यामुळे न्यूमरेटर डिनॉमिनेटर आपण काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा, म्हणजेच कॉलममधला सेकंड एक्झाम्पल आहे. साइन थिटा दिलेला आहे 11/61. आपल्याला कॉस थिटा आणि टॅन थिटा फाइंड करायचा आहे. करूया फाइंड. सेकंड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपल्याला साइन थिटा दिलेला आहे 11/61. आपल्याला कॉस थिटा आणि टॅन थिटा फाइंड करायचा आहे. म्हणजेच कॉलममधला टेबलमधला सेकंड नंबरचा कॉलम आहे ज्याच्यामध्ये साइन थिटा दिलेला आहे, कॉस टॅन आपल्याला फाइंड करायचा आहे. करूया फाइंड. इथेही आपल्याला तीच ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करायची आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता इथे आपल्याला साइन थिटा दिलेला आहे, मग साइन स्क्वेअर थिटाची जागा आपण साइन थिटा लिहून घेऊया. 11/61 आणि स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. इथे आपल्याला काय स्टेप आहे, आता आपण इथे स्क्वेअर करून घेणार आहोत. 11चा स्क्वेअर आहे 121 आणि 61चा स्क्वेअर आहे 3721 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आणि हे स्क्वेअर आपल्याला काय करायचे आहेत, पार्ट करायचे आहेत. आपले 30पर्यंत पार्ट असतात, त्याच्या पुढे आपण 61 ने 61ला मल्टिप्लाय करून आपण स्क्वेअर काढू शकतो. आता हे प्लस असलेले काय होतील, लेफ्ट हँड साईडचे राईट हँड साईडला मायनस 121/3721. आणि मग मी जी स्टेप तुम्हाला समजून सांगितली ती स्टेप, डिनॉमिनेटर सरळ काय करायचं, इथे सबट्रॅक्शनला घ्यायचा, अपॉनला राहतील 3721. पहा, डिनॉमिनेटर डायरेक्ट काय केलेला आहे, आपण इथे सबट्रॅक्शनला घेतलेला आहे. ती स्टेप काय आहे, तिथे मी एक स्टेप स्किप केलेली आहे. डिनॉमिनेटरने या बाजूला मल्टिप्लाय करायचं आणि दोन्हीकडचे डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचे. ती स्टेप न लिहिता आपण डायरेक्ट काय केलेलं आहे, डिनॉमिनेटरने सबट्रॅक्शन केलेलं आहे. पुढे पहा, सबट्रॅक्शन करूया. 1 - 1 0, 2 - 2 0, 3 - 1 6 आणि 3. 3600 अपॉन 3721. इथे आहे कॉस स्क्वेअर थिटा, आपल्याला फक्त कॉस थिटा हवा आहे, म्हणून आपण काय करणार आहोत, कॉस थिटा इज इक्वल टू याचं स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट काय होत आहे पहा, कॉस थिटा इज इक्वल टू 3600. कशाचं स्क्वेअर रूट आहे, 36 आहे, 6चा स्क्वेअर आणि 20 बद्दल 10 आणि हे आपण 61चं केलेलं आहे स्क्वेअर. म्हणजेच कॉस थिटा आलेला आहे आपला 60/61. आता फाइंड करूया टॅन थिटा. टॅन थिटाला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता साइन थिटा आहे आपला 11/61, 11/61 आणि मी म्हटलं तुम्हाला डिवाइडचं साइन करा इकडे. आणि आता आपला कॉस थिटा आलेला आहे 60/61. इथे काय करायचं आहे, डिवायडेशन करताना मल्टिप्लायचं साइन करायचं आणि याचा रेसिप्रोकल राईट करायचा, म्हणजेच मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. इथे पण पहा, मल्टिप्लायचं साइन आहे, न्यूमरेटर डिनॉमिनेटर काय होईल, कॅन्सल होईल आणि आन्सर आलेला आहे 11/60. म्हणजेच टॅन थिटा आलेला आहे आपला 11/60. तुम्ही टेबलमधला कॉलम जो आपला फिलअप करायचा आहे तो तुम्ही करू शकता, इझी आहे. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पाहूया. थर्ड नंबरचे एक्झाम्पल पहा. आता फर्स्ट नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कॉस थिटा दिला होता, सेकंड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला साइन थिटा दिला होता. आता आपल्याला टॅन थिटा दिलेला आहे.
आणि कॉस आणि साईन कॉस आणि साईन दिलेला असताना जी काढायची मेथड होती ती इझी होती. आता टॅन थिटा दिल्यानंतर कशी मेथड आहे पाहूया. तर इथे मी पहिल्यांदा एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेणार आहे. पहा, इथे मी राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेतलेला आहे. इथे मी सी अँगलला थिटा मानलेला आहे. बी हा माझा राईट अँगल आहे जिथे 90 डिग्री झालेला आहे. आता जेव्हा टॅन थिटा सॉल्व करायचा आहे त्यावेळेस नेहमी तुम्ही काय करायचं आहे, एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घ्यायचा. नावं सेम हीच ठेवा, ए बी सी, आणि सीला तुम्ही थिटा माना. म्हणजेच आपला टॅन थिटा दिलेला आहे 1. नेहमी असंच सोडवायचं आहे. पूर्ण प्रॅक्टिस सेट पहा तुम्ही. मी टॅन थिटा दिला असताना साइन थिटा कॉस थिटा कसा फाइंड केलेला आहे ते तुम्ही पाहू शकता. पहा, खूप इझी आहे. इथे आपण जे ॲज्युम केलेलं आहे ते लिहूया. लेट द ट्रायंगल ABC is right angle triangle. Angle B is equal to 90 degree and angle C is equal to theta. आपण C ला काय मानलेला आहे, थिटा. आता tan theta is equal to दिलेला आहे आपल्याला 1. tan theta is equal to 1. आता tan theta म्हणजेच काय, tan थीटाला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी काय आहे, तर tan थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजसेंट साइड. थीटाची अपोजिट साइड कोणती आहे, AB. थीटाची ॲडजसेंट साइड कोणती आहे, BC. पहा, नेहमी प्रत्येक वेळेस हेच घ्यायचं आहे. अख्खा प्रॅक्टिस सेट सॉल्व करताना tan थीटा दिलेला असताना असंच सॉल्व करायचं आहे. पहा, थीटा इथे घेतलेला आहे. tan थीटा म्हणजेच अपोजिट अपॉन ॲडजसेंट. थीटाची अपोजिट साइड आहे AB अपॉन ॲडजसेंट साइड आहे BC. बरोबर, याला तुम्ही एक आकडा देऊन ठेवा. म्हणून देअरफॉर AB अपॉन BC इज इक्वल टू तुम्ही काय घेऊ शकता, 1/1. पहा, tan थीटा इज इक्वल टू 1. tan थीटा म्हणजेच काय आहे, AB अपॉन BC अपोजिट अपॉन ॲडजसेंट. मग tan थीटा 1 आहे, मग AB अपॉन BC आपण 1 अपॉनला काय नाही, मग आपण 1 घेऊ शकतो. इथे तुम्ही 1 द्या, इथे 2 द्या. इथे लिहा फ्रॉम 1 and 2. आता AB अपॉन BC 1/1 म्हणजेच AB इज इक्वल टू 1 अँड BC इज इक्वल टू 1. इथे पहा, मला व्हॅल्यू मिळालेल्या आहेत BC 1 AB 1. आता जर मला या दोन साईड माहिती असतील तर मी हायपोटेनस फाइंड करू शकते. आणि जेव्हा मी हायपोटेनस फाइंड करेन त्यावेळेस मी साइन थीटा कॉस थीटा इझिली लिहू शकते. म्हणून मी आता इथे पायथागोरस थेरम यूज करून हायपोटेनस फाइंड करून घेणार आहे. पहा, सॉरी, आपल्या इथे हायपोटेनस आहे AC. 90 डिग्री समोरची साईड AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. पहा, बाय पायथागोरस थेरम. आता AC आपल्याला फाइंड करायचं आहे. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB आपल्याला माहिती आहे 1 प्लस BC आपल्याला माहिती आहे 1. मग AC स्क्वेअर इज इक्वल टू 1 स्क्वेअर 1 प्लस 1 स्क्वेअर 1. AC स्क्वेअर इज इक्वल टू 2. देअरफॉर AC इज इक्वल टू स्क्वेअर रूट 2. आता मला सांगा, 2चं स्क्वेअर रूट निघत नाही, म्हणून आपला AC काय आलेला आहे, √2. म्हणजे आता इथे पहा, आपल्याला हायपोटेनस मिळालेला आहे √2. आता साइन थीटा आणि कॉस थीटा फाइंड करायला काय अवघड आहे, काहीही अवघड नाही. पहा, साइन थीटा इज इक्वल टू, साइन थीटा म्हणजे काय, अपोजिट अपॉन हायपोटेनस. मग आता साइन थीटाचे अपोजिट आहे AB अपॉन AC. मग AB आहे 1, AC आहे √2. साइन थीटाची व्हॅल्यू आपली इथे फाइंड झालेली आहे. का लिहिते थोडक्यात मी, साइन थीटा म्हणजेच काय आहे, AB अपॉन AC, आणि AB आहे 1 आणि AC आहे √2. कॉस थीटा पाहूया. कॉस थीटा म्हणजेच काय, ॲडजसेंट अपॉन हायपोटेनस. मग आता थीटाचा ॲडजसेंट कोणती आहे, BC. हायपोटेनस आहे AC. म्हणजे कॉस थीटासुद्धा आपला काय येणार आहे, 1/√2.
कारण BC अपॉन AC, ॲडजसेंट अपॉन हायपोटेनस. कुठेही हार्ड नाही पहा. आणि प्रत्येक वेळेस टॅन थिटा दिलेला असेल त्यावेळेस तुम्ही असंच एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ज्यावेळी टॅन थिटा दिलेला असेल त्यावेळेस असंच एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. परत जेव्हा टॅन थिटाचं एक्झाम्पल येईल तेव्हाही मी तुम्हाला सांगेल कसं सॉल्व करायचं. ठीक आहे, 4 नंबरचं एक्झाम्पल पाहूया आता. 4 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला साइन थिटा दिलेला आहे 1/2. आपल्याला कॉस थिटा आणि टॅन थिटा फाइंड करायचा आहे. आतापर्यंत मला वाटतं सर्वांना ट्रिग्नोमेट्री हा खूप हार्ड लेसन आहे. आपल्याला येईल की नाही, समजेल की नाही, परंतु ट्रिग्नोमेट्री हा लेसन खूप इझी आहे. तुम्ही अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करा, तुम्हाला काहीही हार्ड जाणार नाही. मला वाटतं की मी अगदी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलेलं आहे आणि तुम्हाला सॉल्व करता येतील. एक्झाम्पल्स इझी आहेत. आता साइन थिटा दिला असताना कॉस थिटा कसा काढायचा, तर आपली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी कोणती वापरायची आपल्याला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तिथे साइन थिटा आपल्याला माहिती आहे 1/2. मग साइन थिटा घेऊया, साइन थिटाची जागा आपण घेऊया 1/2 आणि स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. स्क्वेअर करून घेऊया 1/4 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता हे ॲडिशनला असलेले 1/4 काय होतील, सबट्रॅक्ट होतील. 1 मायनस 1/4. मग कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, मग अशी मी सांगितल्याप्रमाणे डिनॉमिनेटर डायरेक्ट मायनसला घ्या, सबट्रॅक्शनला घ्या, /4. मग कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3/4. आता कॉस स्क्वेअर आहे, आपल्याला कॉस थिटा हवा आहे म्हणून इकडच्याचं या साईडचं घ्यायचं स्क्वेअर रूट. कॉस थिटा इज इक्वल टू 3चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून स्क्वेअर रूटमध्ये 3/4चं स्क्वेअर रूट 2. आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू मिळालेली आहे स्क्वेअर रूटमध्ये 3/2, √3/2. आता आपल्याला टॅन थिटा फाइंड करायचा आहे. आता ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी वापरायची आहे. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता साइन थिटा आहे आपला 1/2 डिवायडेड बाय √3/2. काय करायचं या स्टेपला, 1/2 इंटू याचा रेसिप्रोकल किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स 2/√3. 2ला 2 कॅन्सल, रिमेनिंग किंवा राहतील आपले 1/√3. आणि आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू मिळालेली आहे. टॅन थिटा इज इक्वल टू 1/√3. कुठेही एक्झाम्पल हार्ड नाही, स्टेप सेम त्याच आहेत, फक्त लक्षात घ्या कशा सॉल्व करायच्या. खूप इझी, खूप. पुढचं एक्झाम्पल पाहूया 5 नंबरचं. 5 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपल्याला कॉस थिटा दिलेला आहे, आपल्याला साइन थिटा टॅन थिटा फाइंड करायचा आहे. लिहूया ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी तीच, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. कॉस माहिती आहे, साइन आपल्याला फाइंड करायचं आहे म्हणून साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा आहे 1/√3 स्क्वेअर इज इक्वल टू 1. मग साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 स्क्वेअर 1 √3 स्क्वेअर. अशा वेळी स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर जातो आणि फक्त 3 राहील. आता हे फक्त 3 असते तर काय झाले असते, 9 आले असते, परंतु स्क्वेअर रूटमध्ये 3 आहेत म्हणून स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होतो आणि आहे ती व्हॅल्यू फक्त रिमेनिंग होते. आता हे प्लस असलेले 1/3 काय करायचे, सबट्रॅक्ट करायचे. स्टेप कुठंही चेंज होत नाहीत. आता डिनॉमिनेटरचं 3 फक्त सबट्रॅक्शनला घ्यायचा /3. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2/3. आपल्याला साइन स्क्वेअर नाही साइन थिटा हवा आहे म्हणून ह्या बाजूचं काय घ्यायचं, स्क्वेअर रूट. म्हणून साइन थिटा इज इक्वल टू, दोघांचंही स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून दोन्ही नंबर्स अंडररूटमध्ये राहतील. √2/√3. आता आपल्याला फाइंड करायचं आहे
टॅन थिटा ही झाली आपली साइन थिटाची व्हॅल्यू. आता फाइंड करूया टॅन थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा किती आहे आपला आता आलेला √2 अपॉन √3 डिवायडेड बाय कॉस थिटा आहे आपला 1/√3. 1 अपॉन √3. √2 अपॉन √3 डिवाइडचं साइन करायचं मल्टिप्लाय आणि याचा लिहायचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. आता इथे पहा √3 कॅन्सल, रिमेनिंग आहे √2 अपॉन 1 आणि आपण जे 1 लिहिले नाही तरीही चालतात. म्हणून टॅन थिटाची व्हॅल्यू आलेली आहे √2. पहा कुठल्याही एक्झाम्पलला कोणतंही मी स्टेप कोणतीही सेपरेट नाही किंवा वेगळी नाही आहे, डिफरंट नाही आहे, सेम आहे त्या स्टेपने जायचं आहे. खूप इझी आहेत एक्झाम्पल्स. आता मी तुम्हाला टॅन थिटाचं पुढचं एक्झाम्पल सॉल्व करून देते. टॅन थिटाचं कसं सॉल्व करायचं ते त्याच्यावरून तुम्ही आता पुढचे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. आणि जर काही क्वेरीज असेल तर तुम्ही मला विचारू शकता. मी 6 नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला मी आता सॉल्व करून देते. 21/20 टॅन थिटा दिलेला आहे. पाहूया कसं सॉल्व करायचं. 6 नंबरचं एक्झाम्पल आहे टॅन थिटा इज इक्वल टू 21/20. त्यासाठी आता काय केलेलं आहे मी मगाशी सुद्धा सांगितलं तुम्हाला टॅन थिटा दिलेला असेल तेव्हा तुम्हाला एक ट्रायंगल ड्रॉ करावा लागेल. राईट अँगल ट्रायंगल. सेम नावं तीच द्या, ABC आणि Cला द्या थिटा. बस हे तुम्हाला नेहमी करायचं आहे. आता पाहूया. इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल C इज इक्वल टू आपण घेतलेला आहे थिटा. आता टॅन थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू आहे 21/20. याला 1 नंबर द्या. टॅन थिटा म्हणजेच काय? टॅन थिटा म्हणजेच अपोजिट अपॉन ॲडजसेंट. मग थिटाचे अपोजिट आहे AB, ॲडजसेंट आहे BC. याला 2nd नंबर द्या. आणि देअरफॉर AB अपॉन BC इज इक्वल टू टॅन थिटाची व्हॅल्यू घ्यायची 21/20 आणि इथे लिहा फ्रॉम 1 and 2. पहा टॅन थिटा म्हणजेच काय? अपोजिट अपॉन ॲडजसेंट. अपोजिट आहे AB, ॲडजसेंट आहे BC. AB अपॉन BC. आपण इथे व्हॅल्यू घेतलेली आहे टॅन थिटाची 21/20. देअरफॉर AB इज इक्वल टू 21 अँड BC इज इक्वल टू 20. आता आपल्याला या दोन व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. ही 20, ही 21. त्याच्यावरून आपण हायपोटेनस फाइंड करू शकतो पायथागोरस थेरमवरून. आणि आता ते राईट करायचं. पायथागोरस थेरम. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू 1 साइड स्क्वेअर प्लस 2nd साइड स्क्वेअर. राईट करूया बाय पायथागोरस थेरम. आता AC आपल्याला फाइंड करायचं आहे. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB किती आहे 21 स्क्वेअर प्लस BC आहे 20 स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू 21चा स्क्वेअर 441 प्लस 20चा स्क्वेअर 400. करूया ॲडिशन. AC स्क्वेअर इज इक्वल टू 841. 841 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे 29. म्हणून आपला AC इज इक्वल टू येईल इथे 29. स्क्वेअर रूट 841चा स्क्वेअर रूट 21. आता इथे आपल्याला हायपोटेनस माहिती झाला. पहा हायपोटेनस झाला आपला 29. आता आपल्याला साइन थिटा कॉस थिटा लिहायला काय हार्ड नाही. आता लिहूया पहिल्यांदा साइन थिटा. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनस. साइन थिटाचे अपोजिट पहा इथे थिटाचे अपोजिट आहे 21 अपॉन हायपोटेनस आहे 29. म्हणून साइन थिटा आहे 21/29 कारण AB अपॉन AC. आणि कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसेंट आहे 20 अपॉन हायपोटेनस 29.
ॲडजसेंट साईड आहे BC/AC. म्हणून साइन थिटा आलेला आहे 21/29. कॉस थिटा आलेला आहे आपला 20/29. कोणतेही हे एक्झाम्पल हार्ड नाही, तुम्ही पाहू शकता कसं सॉल्व केलेलं आहे. आणि जेव्हा तुम्हाला टॅन थिटा दिलेली असेल, टॅन थिटाची व्हॅल्यू, तेव्हा साइन आणि कॉस काढायला कुठेही हार्ड नाही. आणि जर तुम्हाला काही क्वेरीज असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. पहा, अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आणि याच्या पुढचे एक्झाम्पल पहा. टॅन थिटा दिलेला असेल, साइन थिटा दिलेला असेल, कॉस थिटा दिलेला असेल, तर तुम्हाला तर समजलेलं आहे कसं सॉल्व करायचं आहे. जर अगदीच तुम्हाला नाही समजलं, बाबा 7, 8, 9 नंबरचे एक्झाम्पल, 3च एक्झाम्पल राहिलेले आहेत सॉल्व करायचे, नाही समजलं तुम्ही मला कमेंट करा, मी ते 3 एक्झाम्पलसाठी दुसरा व्हिडिओ तयार करेल. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.